तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या एक टार्गेट सी-एच-ओ सीरीज आपण सुरू केलेली आहे. ही सीरीज कुणासाठी आहे? तर जी मुलं सी-एच-ओसाठी स्पेशली अभ्यास करत आहेत, त्या मुलांसाठी आपण काय केलेली आहे, त्या स्टुडंटसाठी आपण टार्गेट सी-एच-ओ सीरीज ही लॉन्च केलेली आहे. या सीरीजमध्ये आपण काय करणार आहोत, की सी-एच-ओसाठी जे एक्स्पेक्टेड एम-सी-क्यू आहेत, ते एम-सी-क्यू आपण बघणार आहोत आणि ही सीरीज कसं असणार आहे, पूर्णपणे मराठीमध्ये ही सीरीज असणार आहे. ठीक आहे. आणि सी-एच-ओ जो हा प्रोग्राम असतो, ठीक आहे. सी-एच-ओची पोस्ट असते, कोणाच्या अंतर्गत असते, तर नॅशनल हेल्थ मिशन म्हणजे सी-एच-ओ काय असतात, एन-एच-एम अंडर असतात. आजचा आपला 7th एपिसोड आहे आणि तुम्हाला माहिती आहे, की ही सीरीज मी आणि नागेश सर दोघं जण मिळून कंबाईनमध्ये घेत आहोत. ठीक आहे. तर आजच्या सीरीजला सुरू करण्याच्या अगोदर हा जो व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओला काय करायचे सर्वांनी लाईक करायची आहे, कमेंट करायची आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन बघूयात. फर्स्ट क्वेश्चन बघा. इन कम्युनिकेशन, द प्रोसेस ऑफ अंडरस्टँडिंग द मेसेज बाय रिसीव्हर इज कॉल्ड. ठीक आहे. तर कम्युनिकेशन काय आहे? कम्युनिकेशन काय आहे ते बघूया आपण सर्वप्रथम. कम्युनिकेशन म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ शेअरिंग थॉट्स, आयडियाज. तुम्हाला जर तुमच्या कुठल्याही थॉट्स, विचार आले तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये एखादी आयडिया आली किंवा तुम्हाला एखादी गोष्ट शेअर करायची आहे, तर ती शेअर जी करतो आपण त्याला काय म्हणतो? आपण कम्युनिकेशन म्हणतो. बरोबर आहे. मग ते कम्युनिकेशन व्हर्बल असू शकतं, जसं मी तुम्हाला बोलतोय किंवा मग ते कम्युनिकेशन नॉन व्हर्बल असू शकतं. जर तुम्ही हातवारे वगैरे करून सांगत असणार किंवा तुम्ही तुमच्या एक्सप्रेशन्समधून जर सांगत असाल, तर ते कम्युनिकेशन कसं झालं? नॉन व्हर्बल झालं. ठीक आहे. किंवा तुम्ही रायटिंग्समध्ये देत असाल, तर हे काय झालं? आपले कम्युनिकेशनच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. ठीक आहे. तर मग कम्युनिकेशनची प्रोसेस आहे, ती कशी काम करते ते बघायचं आहे आपल्याला. तर कम्युनिकेशनच्या प्रोसेसमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सेंडर. ठीक आहे. सेंडर म्हणजे कोण? ज्याला काय झालेलं आहे, एखादी आयडिया आलेला आहे, ज्याला एखादा थॉट आलेला आहे आणि ज्याला तो कोणासोबत तरी शेअर करायचा आहे. ठीक आहे. मग तो सेंडर जो आहे, त्याच्यामध्ये त्याच्याकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असणं आवश्यक आहे? त्याच्याकडे मेसेज असणं आवश्यक आहे. ठीक आहे. जोपर्यंत त्याच्याकडे थॉट्स असणार नाहीत, आयडियाज असणार नाहीत किंवा एखादा मेसेज असणार नाही, तोपर्यंत तो काय करू शकत नाही, रिसीव्हरकडे पाठवू शकत नाही. तर आपला पहिला घटक कोण आहे? तर आपला पहिला घटक आहे सेंडर. ठीक आहे. मग सेंडर काय करतो? एक मेसेज देतोय. एक मेसेज देतोय. मग मेसेज काय आपला दुसरा घटक आहे. आणि तो कुणाला देतोय? तर रिसीव्हरला देतोय. रिसीव्हरला देतोय. पण कशाच्या माध्यमातून देतोय? तर एका चॅनलच्या माध्यमातून देतोय. ठीक आहे. एका चॅनलच्या माध्यमातून. मग चॅनल आपलं थर्ड कंपोनंट झाला आणि रिसीव्हर जो आहे आपला फोर्थ कंपोनंट झाला. मग सेंडर काय करतोय? सेंडरला एखादी आयडिया आली, तर सेंडर काय करणार? तो मेसेज जो आपला दुसरा कंपोनंट आहे, एका चॅनलच्या माध्यमातून. आता मी तुम्हाला बोलतोय, माझ्याकडे मेसेज काय आहे? तर आजच्या सी-एच-ओ सीरीजचा जो प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन आहे, हा माझा मेसेज आहे. आणि चॅनल काय आहे? तर YouTube आहे. मी तुम्हाला YouTubeच्या माध्यमातून, ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शिकवत आहे. बरोबर. आणि रिसीव्हर कोण आहे तिथे? तर रिसीव्हर तुम्ही आहात. बरोबर आहे. तर सेंडर मी आहे. हा जो प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन जे तुम्ही शिकताय, हा माझा मेसेज आहे आणि तुम्ही कशावर बघताय? तर तुम्ही YouTubeवर बघताय. हे काय झालं? तुमचं चॅनल झालं आणि रिसीव्हर कोण आहात? तर तुम्ही आहात. मग सेंडर म्हणजे मी काय करतोय? मेसेजला एन्कोड करतोय. ठीक आहे. एन्कोड करतोय आणि तुम्ही काय करताय? त्या मेसेजला डिकोड करताय. ठीक आहे. डिकोड करताय आणि तुम्ही मग नंतर काय करणार? मला कमेंट देऊन मला काय करणार? तुम्ही फीडबॅक देणार. फीडबॅक तुम्ही काय करणार? मला देणार. मग फीडबॅकमध्ये तुम्ही मला काय सांगणार, की तुम्हाला माझं लेक्चर कसं वाटलं? किंवा तुम्हाला अजून कुठल्या पार्टबद्दल लेक्चर हवे आहे? हे काय झाले तुमचे फीडबॅक झाले. तर मग ही काय झाली आपली सगळी कम्युनिकेशनची प्रोसेस झाली. आपला फीडबॅक काय झाला? हा आपला 5th पॉइंट झाला. मग आता ही जी आपली प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये बॅरियर काय-काय येऊ शकतात? या बॅरियर याच्यामध्ये नॉईज येऊ शकतं, ठीक आहे. नॉईज हा काय येऊ शकतो? याच्यामध्ये बॅरियर येऊ शकतो. त्याच्याचबरोबर काय येऊ शकतं? तुमचं इंटरनेट कनेक्शन काय येऊ शकतं? बॅरियर येऊ शकतं. आता इथे नॉईज बॅरियर का नाहीये? कारण मी इथे हा माईक वापरलाय. हा माईक कसा आहे? नॉईज कॅन्सलेशनवाला माईक आहे. ठीक आहे. हा जर नसता तर तुम्हाला आवाज आला असता का? नाही. माझ्या आजूबाजूला जी गाड्यांची वगैरे आवाज आहेत किंवा दुसरी काही आवाज आहेत, ती तुम्हाला आवाज आली असती. बरोबर आहे. पण ही प्रोसेस जी आहे पूर्ण कम्युनिकेशनची, ही कंप्लीट होण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? बॅरियर नको आहे. ठीक आहे. मग हे बॅरियर आपल्याला काय करायला लागतात? कमी करायला लागतात. तेव्हा काय होतं? आपली कम्युनिकेशनची प्रोसेस जी आहे ती इफेक्टिव्ह होते.
तर ठीक आहे. इथपर्यंत समजलं, की कम्युनिकेशनमध्ये काय लागतो? एक सेंडर लागतो. तर सेंडरकडे मेसेज हवा आहे. मेसेजसाठी त्याच्याकडे प्रॉपर चॅनल हवा आहे. ठीक आहे. मग ते प्रॉपर चॅनल कुठलं पण असू शकतं. तुमचं चॅनल जे आहे ते रेडिओमधून असू शकतं, टीव्हीमधून असू शकतं, न्यूजपेपर असू शकतो. ठीक आहे. हे काय असू शकतात? तुमचे चॅनल असू शकतात. मोबाईल असू शकतो. त्यानंतर रिसीव्हर जो आहे, ज्याला मेसेज रिसीव्ह करायचा आहे, तो काय करतो? मेसेजला डिकोड करतो. फॉर एक्झाम्पल जर मी असे 2 बोटं दाखवले, तर हा माझा काय झाला, मी काय केलं तुम्हाला एन्कोड केलं. एका कोड लँग्वेजमध्ये मी तुम्हाला सांगितलं, की हे 2. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, की असं रिसीव्ह करताना तुम्ही काय केलं, डिकोड केलं. बाबा 2 बोटं म्हणजे काय, 2 हा आकडा आहे. ठीक आहे. तुम्ही काय केलं, हे डिकोड केलं. आणि त्याच्यानुसार तुम्ही काय केलं, मला फीडबॅक दिला. आता मी जेव्हा बोलतो, मी जेव्हा एखादा क्वेशन विचारतो तुम्हाला, त्याच्यानंतर तुम्ही जर त्याचा आन्सर देताय, तर हा काय झाला, तुमचा फीडबॅक झाला. ठीक आहे. तर आपल्याला क्वेशन काय म्हणतो बघूया. इन कम्युनिकेशन द प्रोसेस ऑफ अंडरस्टँडिंग द मेसेज बाय रिसीव्हर इज कॉल्ड. रिसीव्हर काय करतो? फर्स्ट ऑप्शन आहे एन्कोडिंग. एन्कोडिंग कोण करतो? तर आपल्याकडे एन्कोडिंग कोण करतो? सेंडर करतो. डिकोडिंग कोण करतो? तर रिसीव्हर करतो. ठीक आहे. ट्रान्समिशन हे काय आहे? एक पार्ट आहे. कशाचा? चॅनलचा पार्ट आहे. ट्रान्समिशन काय आहे? चॅनलचा पार्ट आहे. आणि नॉईज काय आहे? तुमचं बॅरियर ऑफ कम्युनिकेशन आहे. बॅरियर ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशनचा बॅरियर आहे. ठीक आहे. मग याचा आन्सर काय असणार आहे? डिकोडिंग याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेशन बघूया. क्वेशन काय म्हणतो? सेफ ड्रिंकिंग वॉटर शुड हॅव हाऊ मच फ्री रेसिड्युअल क्लोरीन. तर रेसिड्युअल क्लोरीन किती असायला पाहिजे? जेणेकरून आपण ते काय करू शकतो? वॉटर पिण्यायोग्य आहे असं समजू शकतो. ठीक आहे. आपल्याला ऑप्शन दिले आहेत 0.2 एमजी पर लिटर, 1 एमजी पर लिटर, 5 एमजी पर लिटर आणि 0 एमजी पर लिटर म्हणजे काय असायला पाहिजे? रेसिड्युअल क्लोरीन त्याच्यामध्ये नसायला पाहिजे का? तर हे समजून घेण्या अगोदर आपल्याला क्लोरिनेशन ही कन्सेप्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. क्लोरिनेशन म्हणजे काय करतो आपण पाण्याला काय करतो? क्लोरीनच्या संपर्कामध्ये आणतो. किती वेळासाठी? मिनिमम आपण काय करतो? मिनिमम 30 मिनिटसाठी. ठीक आहे. वॉटर प्युरिफिकेशनची मेथड आहे क्लोरिनेशन. तर क्लोरिनेशनमुळे होतंय काय? क्लोरिनेशनमुळे काय होतं? जो काही वॉटरमध्ये ऑर्गॅनिक कंपाउंड्स आहेत, वॉटरमध्ये जेवढे ऑर्गॅनिक कंपाउंड्स आहेत, ते काय होतात? क्लोरीन सोबत बाउंड होतात आणि ते ऑर्गॅनिक कंपाउंड काय होतात? तिचा इफेक्ट काय होतो? नलिफाय होतो. ठीक आहे. मग तो जो क्लोरीन आहे, तो काय करतो? त्या ऑर्गॅनिक कंपाउंड सोबत काय होतो? कंबाइंड होतो. ठीक आहे. कंबाइंड होतो आणि जर समजा पूर्ण जो आहे तो ऑर्गॅनिक कंपाउंड संपलेत, कंबाइंड होऊन संपलेत आणि त्याच्यानंतर जर जो क्लोरीन उरला त्याला आपण काय म्हणतो? रेसिड्युअल म्हणतो. रेसिड्युअल क्लोरीन म्हणतो. ठीक आहे. रेसिड्युअल क्लोरीन म्हणतो आणि कंबाइंड क्लोरीन म्हणतो. कंबाइंड क्लोरीन म्हणजे कुठला क्लोरीन? जो क्लोरीन त्या वॉटरमधलं ऑर्गॅनिक मॅटर आहे. ठीक आहे. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे कुठला? तुमचा अमोनिया आला. ठीक आहे. किंवा नायट्रोजन कंपाउंड आले. नायट्रोजन कंपाउंड आहे. या कंपाउंड सोबत काय करतो तो अटॅच होऊन असतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो? कंबाइंड क्लोरीन म्हणतो. ठीक आहे. मग आता त्या पाण्यामधलं काय झालेलं आहे ऑर्गॅनिक मॅटर संपलेलं आहे. क्लोरीनला जेवढं कंबाईन व्हायचं होतं तेवढं कंबाईन झालेलं आहे. पण आता काय झालंय त्या वॉटरमध्ये ऑर्गॅनिक मॅटरच नाहीये. तर मग ते क्लोरीन काय करणार? ते क्लोरीन काय करणार? पाण्यामध्ये फ्री राहणार. मग त्या त्या फ्री क्लोरीन जो आहे त्याला आपण काय म्हणतो? फ्री रेसिड्युअल क्लोरीन म्हणतो. ठीक आहे. इथपर्यंत कुणाला काही प्रॉब्लेम नाहीये. जोपर्यंत पाण्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर आहे तोपर्यंत क्लोरीन कंबाईन होणार. जर पाण्यातील ऑर्गॅनिक मॅटर जर संपला, तर काय राहणार तुमचं क्लोरीन काय राहणार? पाण्यामध्ये फ्री राहणार. ठीक आहे. मग मग ते जे फ्री वॉटरचं प्रमाण आहे, ते किती असायला पाहिजे? इंडियन स्टँडर्डनुसार ते किती असायला पाहिजे? 0.2 एमजी पर लिटर एवढं असायला पाहिजे. ठीक आहे. क्लोरिनेशनमध्ये तुम्हाला एवढं समजलं, की काय आहे अ, आपण काय करतो वॉटर प्युरिफिकेशनची एक मेथड आहे. मिनिमम 30 मिनिट आपण काय करतो क्लोरिनेशन करतो आणि जर त्याच्यामध्ये रेसिड्युअल क्लोरीन आणि कंबाइंड क्लोरीन यांचं प्रमाण रेसिड्युअल क्लोरीनचं किती असायला पाहिजे 0.2 एमजी पर लिटर आणि कंबाइंड डिपेंड करतं की पाण्यामध्ये किती इम्प्युरिटीज आहेत. ऑर्गॅनिक जेवढ्या जास्त इम्प्युरिटी असतील तेवढं कंबाइंड क्लोरीन असतं. पण आपला जो स्टँडर्ड आहे आपण जे काही यूज करतो मेथड स्टँडर्ड मेथड ती काय यूज करतो आपण फ्री रेसिड्युअल क्लोरीन किती आहे हे आपण बघतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एका पाण्यामध्ये इथे काय आहे, हा ऑर्गॅनिक कंपाउंड आहे, हा ऑर्गॅनिक कंपाउंड आहे, हा ऑर्गॅनिक कंपाउंड आहे. हे सगळे काय आहेत ऑर्गॅनिक कंपाउंड आहेत. फॉर एक्झाम्पल हे ब्लॅक कलरमध्ये सर्व. ठीक आहे. आणि इथे काय करतोय आपण मग इथे क्लोरीन अटॅच करतोय सर्वांच्या जागी काय करतोय इथे आपण याला क्लोरीन अटॅच करतोय. मग हे सगळे काय झाले तुमचे ऑर्गॅनिक कंपाउंड जे आहेत, त्या सर्व ऑर्गॅनिक कंपाउंड सोबत क्लोरीन अटॅच झाला. मग नंतर काय होतं काही क्लोरीन काय राहतो असा फ्री राहतो. ठीक आहे. काही क्लोरीन फ्री राहतो.
तिथे क्लोरीन फ्री आहे. याचा अर्थ काय आहे? या वॉटरमध्ये क्लोरीन फ्री आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे, की या वॉटरमधलं द वॉटर द वॉटर क्लोरिनेशन इज कंप्लीटेड. कंप्लीटेड. आणि जर एखाद्या वॉटरमध्ये हा फ्री क्लोरीन नाहीये, याचा अर्थ काय होतो? जर फ्री क्लोरीन नसेल, तर याचा अर्थ काय होतो? द क्लोरिनेशन द क्लोरिनेशन इज नॉट कंप्लीटेड. नॉट कंप्लीटेड. हे आपल्याला काय समजलं की कंप्लीटेड नाहीये? जर रेसिड्युअल क्लोरीन फ्री नाहीये, याचा अर्थ काय की अजून ऑर्गॅनिक कंपाउंड आहेत, जे काय कंबाईन होण्याचे राहिलेले आहेत. ठीक आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय? अजून क्लोरिनेशन करायचंय वॉटरचं. कधीपर्यंत करायचंय? जोपर्यंत तुमचं वॉटरमधलं फ्री रेसिड्युअल क्लोरीन 0.2 एमजी पर लिटर येत नाहीये, तोपर्यंत तुम्हाला काय करायचंय? क्लोरिनेशन करत राहायचं. ठीक आहे. तर आपला क्वेशन बघा काय म्हणतो? ए ऑप्शन म्हणतोय 0.2 एमजी पर लिटर. तर बरोबर आहे का? तर हो, बरोबर आहे. बाकीचे ऑप्शन बघा हे सगळे काय आहेत? रॉंग आहेत. 0 एमजी पर लिटर याचा अर्थ काय झालेला आहे तुमचं? वॉटर काय झालेलं आहे? क्लोरिनेशन झालेलं नाही. ठीक आहे. तर बघूया नेक्स्ट क्वेशन. नेक्स्ट क्वेशन बघा काय म्हणतोय? इन्सिडन्स रेट मेजर्स. इन्सिडेंट रेटने आपण काय मेजर करतो? तर इन्सिडेंट सोबत ठीक आहे. इन्सिडेंट म्हणजे काय? तर एखादं जे गाव आहे, त्या गावामधल्या एखाद्या पर्टिक्युलर पिरियडमधल्या पर्टिक्युलर ज्या न्यू केसेस आहेत, ठीक आहे. न्यू केसेस आहेत. न्यू केसेसला आपण काय म्हणतो? इन्सिडेंट म्हणतो. एखाद्या गावामधले ठीक आहे. एखाद्या गावामधले म्हणजे काय याच्यामध्ये गाव म्हणजे काय झाली आपली पर्टिक्युलर एक काय झाली कम्युनिटी झाली. त्या गावामधल्या एका पर्टिक्युलर पिरियडमधला ठीक आहे. पर्टिक्युलर पिरियडमधला म्हणजे काय झाला? हा टाईम बाउंड आहे. ठीक आहे. टाईम बाउंड आहे. एखाद्या गावामधलं एखाद्या पर्टिक्युलर पिरियडमधल्या न्यू केसेसला आपण काय म्हणतो? इन्सिडेंट असं आपण म्हणतो. तर प्रिव्हॅलन्स असं आपण कधी म्हणतो? प्रिव्हॅलन्स म्हणजे काय? प्रिव्हॅलन्स म्हणजे काय? एखाद्या गावातील ठीक आहे. एखाद्या गावातील एका विशिष्ट वेळेमध्ये किंवा वेळ याच्यामध्ये डिस्क्राईब केलेली नसू शकते. ठीक आहे. जर पॉइंट प्रिव्हॅलन्स आणि पिरियड प्रिव्हॅलन्स हे काय असतात? 2 प्रिव्हॅलन्सचे टाइप असतात. पॉइंट प्रिव्हॅलन्समध्ये आपण काय बघतो, की एका विशिष्ट टाईम बाउंड वेळेबद्दल बघतो आणि पिरियड प्रिव्हॅलन्समध्ये आपण काय बघतो, एक टाईमचा पिरियड घेतो. म्हणजे इसवी सन 2020 ते इसवी सन 2024 या पिरियडमधल्या न्यू प्लस ओल्ड केसेस. कुठल्या केसेस? न्यू प्लस ओल्ड केसेस. ह्याला आपण काय म्हणतो? प्रिव्हॅलन्स म्हणतो. तर इन्सिडेंट जो आहे याचा आपण यूज कशासाठी करतो? तर याचा याचा जो यूज आहे तो आपण याचा यूज आपण कशासाठी करतो? तर रोज नवीन केस किती आहेत? ठीक आहे. नवीन केस किती आहेत? याचा उपयोग यासाठी करतो. ठीक आहे. नवीन केस किती आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण इन्सिडेंटचा उपयोग करतो. तर प्रिव्हॅलन्सचा उपयोग आपण कधी करतो? तर एखादं गाव जे आहे त्या गावामध्ये डिसीजचं बर्डन किती आहे? ठीक आहे. डिसीजचं बर्डन किती आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण काय करतो, प्रिव्हॅलन्सचा यूज करतो. तुम्हाला एका एक्झाम्पलच्या माध्यमातून सांगतो. फॉर एक्झाम्पल हे गाव आहे, ठीक आहे. हे गाव आहे. या गावामध्ये 10 टीबीचे रुग्ण आहेत. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हे 10 काय आहेत टीबीचे जुने रुग्ण आहेत. ठीक आहे. हे 2020 पासून आहेत. 2020 पासून हे रुग्ण सापडलेले आहेत. आता आपलं 2025 चालू आहे. ठीक आहे. आणि 2025 मध्ये काय झालेलं आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला काय झालं 2 नवीन केसेस सापडलेल्या आहेत. ठीक आहे. 2 नवीन केसेस सापडल्या आहेत. तर या गावातला इन्सिडेंटचा रेट जो आहे तो काय होणार आहे डिसेंबर महिन्यातला 2 इन्सिडेंट काय झाले त्याच्यामध्ये तुम्हाला सापडलेले आहेत. आणि जर तुम्हाला प्रिव्हॅलन्स विचारलं, तर हे 10 प्लस हे नवीन आलेले 2 म्हणजे एकूण किती? 12 हा काय झाला तुमचा प्रिव्हॅलन्स झाला. समजलं? प्रिव्हॅलन्स म्हणजे काय? तुमच्या न्यू केसेस प्लस ओल्ड केसेस आणि इन्सिडेंट म्हणजे काय? तुमच्या फक्त आणि फक्त न्यू केसेस. मग इन्सिडेंट बघून आपल्याला काय कळतं, की नवीन केसेस किती वाढतायत. ठीक आहे. तो जो पॅथोजन आहे त्याची कॅपॅसिटी किती आहे. त्याची कॅपॅसिटी किती लोकांना काय करण्याची आहे? डिसीज कॉज करण्याची कॅपॅसिटी आहे. त्याच्यानंतर त्याची जी स्प्रेडिंगची स्पीड आहे ती कशी आहे? हे आपल्याला बघण्यासाठी आपल्याला इन्सिडेंट आपण कामाला घेऊ शकतो. तर आपण प्रिव्हॅलन्स त्याच्यासाठी कामाला घेऊ शकतो. तर ही जी पर्टिक्युलर कम्युनिटी आहे, हे जे पर्टिक्युलर गाव आहे, ह्या गावामध्ये एकूण टीबीचं बर्डन किती आहे? ठीक आहे. एकूण टीबीचं बर्डन किती आहे? हे जाणून घेण्यासाठी आपण प्रिव्हॅलन्सचा यूज करतो. मग हे बर्डन जाणून घेऊन आपण काय करणार आहोत? तर त्या गावासाठी आपल्याला काही निधी द्यायचा असेल किंवा त्या गावातील लोकांसाठी काही आपल्याला योजना करायच्या असतील, तर त्या योजनांना आपल्याला एक ऑडिट करण्यासाठी किंवा एक
कुठलाही अर्थसंकल्प जर द्यायचा असेल, तर पैसे द्यायचे असतील किंवा काही तुम्हाला त्या ट्रीटमेंट द्यायची असेल, टॅब्लेट्स द्यायचे असतील, ठीक आहे. किंवा मेडिकेशन सगळे जे आहेत, ते तुम्हाला किती खर्च लागणार आहे, हे सांगण्याचं काम आपल्याला कोण करतं, तर प्रिव्हॅलन्स करतं. का? कारण प्रिव्हॅलन्समध्ये आपण काय करतोय, पूर्ण त्या कम्युनिटीचं काय करतोय, डिसीजचा जो बर्डन आहे, म्हणजे ज्या आजाराचं जे ओझं आहे, ते आपण बघण्याचं काम करत असतो. ठीक आहे. तर आपला क्वेशन बघूया काय म्हणतोय. ओल्ड अँड न्यू केसेस इन्सिडन्स रेट मेजर्स. ओल्ड अँड न्यू केसेस फर्स्ट ऑप्शन. सेकंड ऑप्शन ओन्ली न्यू केसेस. थर्ड ऑप्शन ओन्ली डेथ केसेस आणि फोर्थ ऑप्शन क्रोनिक डिसीजेस. बघा, ओल्ड अँड न्यू केसेसला आपण काय म्हणतो, तर प्रिव्हॅलन्स म्हणतोय. ओन्ली न्यू केसेसला आपण काय म्हणतो, तर आपण इन्सिडेंट म्हणतो. म्हणजे ऑप्शन बी काय आपला करेक्ट आन्सर आहे. हे बघा, याच्या नावामध्ये आहे, ठीक आहे. प्रिव्हॅलन्स म्हणजे काय? अगोदरचं. प्री म्हणजे काय? अगोदरचं. असं लक्षात ठेवा, की प्री म्हणजे काय? अगोदरच्या म्हणजे काय? ओल्ड प्लस न्यू केसेस आणि इन्सिडेंट म्हणजे काय? इन्सिडेंट म्हणजे काय? घटना. ठीक आहे. घटना. घटना म्हणजे काय? नव्या घटना. ठीक आहे. असं लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. प्री म्हणजे ओल्ड. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेशन बघूया. व्हेक्टर इज. व्हेक्टर म्हणजे काय? ठीक आहे. व्हेक्टर या कन्सेप्टबद्दल विचारलेलं आहे. तर व्हेक्टर म्हणजे काय असतो? व्हेक्टर म्हणजे काय असतो? तर फॉर एक्झाम्पल मलेरिया आहे. मलेरिया हा आजार आहे. ठीक आहे. मलेरिया ह्या आजारमध्ये जो फिमेल एनाफिलिस मॉस्किटो आहे, ठीक आहे. एनाफिलिस. फिमेल एनाफिलिस मॉस्किटो जो आहे, तो काय आहे? तो काय आहे? व्हेक्टर आहे. व्हेक्टर आहे. तर ह्या फिमेल एनाफिलिस मॉस्किटोमुळे आपल्याला मलेरिया होतो का? तर नाही. आपल्याला मलेरिया कशामुळे होतो? आपल्याला मलेरिया होतो प्लाझ्मोडियममुळे. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, ठीक आहे. प्लाझ्मोडियम मलेरी, प्लाझ्मोडियम कुठं फॅल्सिपॅरम, ठीक आहे. ओव्हॅली हे काय आहेत? मलेरियाचे प्लाझ्मोडियम हे काय आहेत? आपले कॉझिटेटिव्ह ऑर्गॅनिझम आहेत. कॉझिटेटिव्ह कॉझिटेटिव्ह ऑर्गॅनिझम. ठीक आहे. अँटिजेन किंवा याला आपण असं काय म्हणतो? अँटिजेन. हा अँटिजेन आहे आणि हा काय आहे? आपला व्हेक्टर आहे. हा काय आपला व्हेक्टर आहे. व्हेक्टर कोण आहे? फिमेल एनाफिलिस मॉस्किटो आणि आपलं क्वाजिटेटिव्ह एजंट कोण आहे? प्लाझ्मोडियम आहे आणि त्याचा होस्ट कोण आहे? तर त्यांचा होस्ट आहे मॅन. मॅन म्हणजेच कोण? आपण. तर हा व्हेक्टर काय करतो? हा व्हेक्टर काय करतो? हा जो व्हेक्टर आहे, हा व्हेक्टर काय करतो? हा व्हेक्टर काय करतो? एका कॅरियरचं काम करतो. ठीक आहे. कॅरियरचं काम करतो आणि ह्या व्हेक्टरच्या अंगावर कोण बसतं? अँटिजेन बसतं आणि हा व्हेक्टर काय करतो? आपल्याकडे घेऊन येतो आणि आपल्याला काय करतो? इन्फेक्ट करण्याचं काम करतो. ठीक आहे. व्हेक्टर खूप प्रकारचे असू शकतात, जसं की बायोलॉजिकल असू शकतात, फिजिकल असू शकतात, केमिकल असू शकतात. हे काय आहेत? व्हेक्टरचे प्रकार आहेत. तर आपण फिमेल एनाफिलस जे बघितले, याचा जो व्हेक्टर कोण आहे? तर मॉस्किटो आहे. मॉस्किटो कोण आहे तो? फिमेल एनाफिलस हा कोणाचा व्हेक्टर आहे? तर हा मलेरियाचा. अँटिजेन कोण आहे याच्यामध्ये? मलेरिया. याच्यामध्ये कोण आहे? प्लाझ्मोडियम्स आहेत. ठीक आहे. हा प्लाझ्मोडियम काय करू शकत नाही, डायरेक्ट ह्युमनमध्ये येऊ शकतो का? तो डायरेक्ट ह्युमनमध्ये येऊ शकत नाही. का? कारण त्याचे सेक्शुअल आणि एसेक्शुअल अशा 2 फेजेस आहेत. ठीक आहे. तर मग तो काय करतो? व्हेक्टरमध्ये जातो. व्हेक्टरच्या अंगामध्ये काय करतो? त्याचा तो सेक्शुअल फेज कंप्लीट करतो आणि मग नंतर तो काय करतो? मॉस्किटो मॅनमध्ये येतो. का? तर त्याला त्याची दुसरी फेज कंप्लीट करायची आहे. तर आपला क्वेशन काय म्हणतो बघा. व्हेक्टर इज अ कॅरियर ऑफ इन्फेक्शन. इन्फेक्शनचा कॅरियर आहे का? अ पॅथोजन. व्हेक्टर स्वतः पॅथोजन आहे का? ससेप्टिबल होस्ट तो होस्ट आहे का? किंवा एक केमिकल एजंट आहे का? ठीक आहे. तर आपण काय बघितलं आता, की व्हेक्टर काय करतोय का? कॅरियरचं काम करतो. ठीक आहे. म्हणजे ए ऑप्शन आपला बरोबर आहे. व्हेक्टर पॅथोजन आहे का? नाही. आपल्याला फिमेल एनाफिलसमुळे मलेरिया होतो का? नाही. फिमेल एनाफिलसमुळे आपल्याला फार काय होणार आहे? मच्छर चावल्यामुळे आपल्याला त्याच्या कानाला थोडीशी इचिंग होणार आहे, इन्फ्लॅमेशन होणार आहे, बस एवढंच होणार आहे. म्हणजे तो तो पॅथोजन आहे का मलेरियाचा? तर तो मलेरियाचा पॅथोजन बिलकुल नाही. त्यांनी फक्त काय काम केलेलं आहे, की त्या मॉस्किटोने काम काय केलं आहे, की फक्त जो प्लाझ्मोडियम आहे त्याला आपल्या शरीरापर्यंत आणून सोडण्याचं काम केलं आहे. हे काय आहे? फक्त व्हेक्टरचं काम आहे. तो होस्ट आहे का? तर नाही. होस्ट कोण आहात त्याचे मलेरियाचे? होस्ट आपण आहे. ह्युमन बॉडी काय आहे? होस्ट आहे आणि तो केमिकल एजंट आहे का? तर नाही. ठीक आहे. म्हणून ऑप्शन ए काय आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. बरं हा जो व्हेक्टर आहे, ठीक आहे. हा जो व्हेक्टर आहे, हा व्हेक्टरसाठी भा भा भारत शासनाने कुठला प्रोग्राम लॉन्च केलेला आहे का? तर हो. कुठला प्रोग्राम लॉन्च केला आहे? NVBDCP नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम. हा प्रोग्राम काय करतो, जे डिसीज आहेत, जे की व्हेक्टरमुळे पसरतात, अशा डिसीजला काय करतो, कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो तो. मग याच्यामध्ये ते काय करतात, वेगवेगळे काय करतात, स्क्रीनिंग करतात. त्यानंतर जे धूर फवारणी असते, ठीक आहे. ते धूर फवारणी करतात. त्यानंतर काय करतात, जे पाणी आहे, ठीक आहे, रस्त्यामध्ये पाणी साचू न देणे.
पाणी न साचू देणे. ठीक आहे. अशा प्रकारचे काय करतात प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेत असतात. कोण? NVPDCP हा जो प्रोग्राम आहे, हा काय नॅशनल प्रोग्राम आहे. नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम. हा कोणासाठी आहे? जे डिसीज व्हेक्टर बॉर्न आहेत. फॉर एक्झाम्पल मलेरिया, त्याच्यानंतर डेंग्यू, चिकनगुनिया यासारखे आजार. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 5 क्लीन्स ऑफ सेफ डिलिव्हरी इन्क्लूड्स. 5 क्लीन्स. ठीक. 5 क्लीन्स. हे कशासाठी यूज करतो आपण? टू प्रिव्हेंट मॅटर्नल अँड निओनेटल इन्फेक्शन्स. मॅटर्नल आणि निओनेटल इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करतो? 5 क्लीन प्रॅक्टिसेस आपण काय करत असतो? लेबर रूममध्ये करत असतो. त्यापैकी कुठल्या आहेत त्या? तर फर्स्ट आहे आपली क्लीन क्लीन हँड्स. क्लीन हँड म्हणजे काय? जे काही बर्थ अटेंडंट्स आहेत, त्याच्यामध्ये कोण-कोण आलं तुमचे गायनेकॉलॉजिस्ट आला, त्याच्यानंतर अजून कोण आलं, नर्स आल्या, त्याच्यानंतर अजून जर कोणी रेसिडेंट असतील, इंटर्न्स असतील, ठीक आहे. जेवढे कोणी बर्थ अटेंडिंग तिथे हेल्थ केअर मेंबर्स आहेत, तुमच्या आशा, ठीक आहे. ह्या सर्वांनी काय केलं पाहिजे? हात त्यांचे जे आहे ते पूर्ण स्टराईल असले पाहिजे. त्यांनी क्लीन ग्लोव्हज घातलेलं असणं आवश्यक आहे. ठीक आहे. हँड वॉशिंगच्या सर्व स्टेप्स त्यांनी फॉलो केलेलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं कुठलं आहे आपलं क्लीन पेरिनियम. क्लीन पेरिनियम म्हणजे काय? जेव्हा जी मदर आहे ती लेबर रूममध्ये आहे, तेव्हा तिचं काय केलं पाहिजे आपण? पूर्ण जे आहे पेरिनियम काय केलं पाहिजे? स्टराईल मेथडने काय केलं पाहिजे? ड्रेप केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला ऑब्स्टेट्रिक ड्रेप मिळतो, व्ही शेपचा असा ड्रेप असतो तो, ठीक आहे. ड्रेप कसा असतो? हा ड्रेप असा असतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय असते मार्किंग असते. याच्यामध्ये आपल्याला काय करू शकतो आपण पी-पी-एच मध्ये जाते का मदर हे पण आपण मोजू शकतो. म्हणजे जे डिस्चार्ज येतील ते काय होतं याच्यामध्ये जमा होतात. अशा प्रकारचा तो ड्रेप असा असतो. हे ड्रेप टाकणं त्याच्यानंतर पूर्ण काय करणं स्टराईल ड्रेपिंग तिथे मेंटेन करणं, त्याच्यानंतर बिटाडीनने पेरिनियमला क्लीन करणं. ह्या सगळ्या प्रोसिजर काय येतात क्लीन पेरिनियममध्ये येतात. थर्ड काय आहे तर तुमचा क्लीन क्लीन सरफेस. क्लीन सरफेस. जेव्हा आपण मदरला काय करतो, लेबर रूमच्या त्या टेबलवर घेतो, ठीक आहे. मदर रूमचा जो टेबल आहे, त्या टेबलवर घेतो आणि मदरला आपण काय सांगतो, की लिथोटोमी पोझिशन द्यायला सांगतो, ठीक आहे. लिथोटोमी पोझिशन म्हणजे काय? हे पाय असे वर, ठीक आहे. पाय असे वर आणि एक्सटेंडेड असतात, ठीक आहे. तर हा जो बेड आहे तुमचा, हा बेडच्या खाली पण जे बेडशीट आहे, ठीक आहे. बेडशीट आणि त्याच्यानंतर मॅकिंटोश वगैरे जे काही आपण यूज करतो, हे सगळं काय पाहिजे? स्टराईल पाहिजे. स्टराईल पाहिजे. जेणेकरून काय होणार नाहीत, मदरला आणि बेबीला काय होणार नाहीत, जे इन्फेक्शनचे चान्सेस जे आहेत ते मिनिमम राहतील किंवा 0 चान्सेस राहतील. ठीक आहे. नेक्स्ट आपलं कुठलं आहे? फोर्थ क्लीन कॉर्ड क्लीन कॉर्ड कटिंग. क्लीन कॉर्ड कटिंग. जेव्हा आपण काय करतो, कॉर्ड कट करतो, तेव्हा काय करायला पाहिजे आपण? ब्लेड कशी यूज करायला पाहिजे? ब्लेड किंवा जे आपण सीझर यूज करतो, ठीक आहे. सीझर यूज करतो ते कसे असायला पाहिजे? स्टराईल असायला पाहिजे. मग आपण काय करायला पाहिजे? स्टराईल यूज करायला पाहिजे. त्याच्यानंतर जे आपण फोर्सेप्स यूज करतोय, आर्टरी फोर्सेप्स, या इथे एक आपण आर्टरी फोर्सेप्स क्लॅम्प करतो, इकडे एक आर्टरी फोर्सेप्स क्लॅम्प करतो आणि इथे आपण काय करतो? कट देतो. ठीक आहे. फोर्सेप्स कसे पाहिजे? क्लीन पाहिजे किंवा स्टराईल पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय येणार आपलं फिफ्थ 5 क्लीन आहेत आपले. क्लीन क्लीन कॉर्ड कॉर्ड केअर. क्लीन कॉर्ड केअर म्हणजे काय? क्लीन कॉर्ड केअर म्हणजे काय? जेव्हा आपण कॉर्ड कट करतो, त्यानंतर हा जो बेबी आहे, ठीक आहे. हा जो बेबी आहे इथं, त्याच्यात काय असते? कॉर्ड असते आणि हा जो कॉर्डचा स्टंप आहे, या स्टंपला काय करायचं नाहीये? नो डू नॉट डू नॉट यूज ऑइल किंवा घी, पावडर पावडर किंवा ॲश. गावाकडच्या भागांमध्ये काय करतात, ती जी कॉर्डचा जो स्टंप असतो, तो काय असतो थोडासा मॉइस्ट झालेला असतो किंवा ओला असतो, जे की नॉर्मली काही दिवस राहतो. त्यानंतर तो काय होतो, आपोआप फॉल ऑफ होतो. तर ते काय करतात गावाकडचे लोकं त्याला तेल लावणे, त्याला घी लावणे किंवा त्याला ॲश म्हणजे काय राख राख लावणे जेणेकरून काय होईल ते लवकर कोरडं होऊन पडेल. पण त्याने काय होतात इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. त्यामुळे आपल्याला तसल्या काहीही प्रॅक्टिस करायची नाही का? कारण तो आपोआप निघून पडतो. तर 5 क्लीन प्रॅक्टिस इन्क्लूड्स ऑल एक्सेप्ट म्हटलेलं आहे. फर्स्ट काय म्हणतो बघा हँड्स आहे. पेरिनियम आहे का? तर हो आहे. इक्विपमेंट आहे का? तर हो आहे. का? कारण आपण काय म्हटलं होतं, त्यामध्ये जेव्हा आपण कॉर्ड कटिंग करतो तेव्हा काय पाहिजे तुमच्या सीझर्स किंवा ब्लेड आणि फोर्सेप्स जे तुम्ही यूज करणार ते कसे पाहिजे? क्लीन पाहिजे. क्लीन ॲप्रॉन होतं का आपल्या याच्यामध्ये? तर नव्हतं. म्हणून ऑप्शन डी जो आहे आपल्या याच्यामध्ये काय असणार आहे? 5 क्लीन प्रॅक्टिसेसमध्ये नसणार आहे. तर नेक्स्ट क्वेशन बघूया. नेक्स्ट क्वेशन काय म्हणतो बघा. ड्रग ऑफ चॉईस फॉर एक्लाम्पशिया. फर्स्ट ऑप्शन आहे डायझेफाम, मॅग्नेशियम सल्फेट, लॅबेटोलॅम आणि फेनिक्विनोन.
टाईम. तर आपण काय बघूया, पहिलं सर्वप्रथम एक्लाम्शिया, त्याच्या अगोदर पण आपण काय बघूया, प्री एक्लाम्शिया काय आहे? प्री एक्लाम्शिया काय आहे ते बघूया. त्याच्यानंतर तुम्हाला समजून जाईल की प्री एक्लाम्शिया काय आहे. प्री एक्लाम्शियामध्ये काय होतं, तर जी मदर आहे तिच्यामध्ये काय होते, प्रोटीन्युरिया होतो. ठीक आहे. प्रोटीन्युरिया होतो. अजून काय होतं, तिचा बीपी जो आहे तो काय होतो, वाढतो. बीपी किती वाढतो? 160 160, 110 110 एम-एम-एच. एम-एम-एच याच्यापेक्षा जर जास्त असेल तर आपण काय म्हणतो, मदरला काय प्री एक्लाम्शिया आहे. याच्यामध्ये पण काय टाइप्स आहेत, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर. ठीक आहे. त्यानंतर अजून काय असतं, मदर्समध्ये काय होतं, जी पिडल एडिमा असतो. पिडल एडिमा असतो. हे सगळं जर एखाद्या मदरमध्ये असेल, तर ते काय म्हणतो आपण, त्या मदरला प्री इक्लाम्शिया आहे. आणि हे सगळं आहे. पण त्यासोबतच काय झालेत मदरला आता ऑन ॲडिशन, ह्यांच्या सगळ्यांच्या ॲडिशनमध्ये मदरला काय झालंय, सीझर आहेत. ठीक आहे. सीझर्स आहेत. म्हणजे काय कन्व्हर्जन जर असतील, तर मग आपण त्या कंडिशनला काय म्हणतो, मदरला काय आहे, एक्लाम्शिया आहे. एक्लाम्शिया आहे असं आपण म्हणतो. मग आता ह्या एक्लाम्शियाचं मॅनेजमेंट असं आपण कसं करतो? तर बघा, एक्लाम्शियामध्ये काय होतं, तर तुमचं काय आहे, बीपी वाढलेला आहे, त्याच्यानंतर प्रोटीन्युरिया पण आहे, मदरचा पिडल एडिमा पण आहे आणि मदरला सीझर्स पण आहे. ठीक आहे. जर मदरचं जर इक्लाम्शिया कंडिशनमध्ये जर आपण तिला प्रिव्हेंट नाही केलं, तर सॉरी, प्री एक्लाम्शिया कंडिशनमध्ये तिला आपण व्यवस्थित मॅनेज नाही केलं, तर काय होतं, मदर जी आहे ती एक्लाम्शिया या कंडिशनमध्ये जाते. ठीक आहे. मग प्री इक्लाम्शिया कंडिशनमध्ये आपण काय मॅनेज करणार? तर जे मदरचा जो बीपी वाढलेला होता, बीपी किती होता? 160 एमएमएचजी, 160/110 एमएमएचजी होता. त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे होतं? मदरला अँटी हायपरटेन्सिव्ह द्यायला पाहिजे होती. पण प्रेग्नन्सीमध्ये आपण कोण देतो? कुठले देतो? तर प्रेग्नन्सीमध्ये आपण कुठले देतो? लॅबेट देतो किंवा मिथिल डोपा देतो. ठीक आहे. मिथिल डोपा किंवा लॅबेट हे काय आहेत, प्रेग्नन्सीमध्ये ड्रग ऑफ चॉईस आहेत फॉर हायपरटेन्शन. मग हे जर देऊन आपण काय केले, तर बीपी कमी केला, ठीक आहे, तर काय होणार, कॉम्प्लिकेशन्स टळू शकतात. पण काय झालं, किंवा एखादी मदर जी आहे ती थोडीशी विलेज एरियामध्ये आहे, पेरिफेरी एरियामध्ये आहे. त्यांना काय झालेलं आहे, कळलंच नाही की प्री इक्लाम्शियामध्ये कंडिशन कधी गेली आणि जेव्हा मदरला सीझर आले, तेव्हा त्यांना वाटलं, की बाबा आता या मदरमध्ये काहीतरी झालेलं आहे आणि मग ते तेव्हा तुमच्याकडे घेऊन आले. त्यावेळेस तुम्ही ती कुठल्या कंडिशनमध्ये आली तुमच्याकडे, तर ती आलेली आहे एक्लाम्शिया कंडिशनमध्ये. आणि ह्या एक्लाम्शिया कंडिशनची मॅनेजमेंट तुम्हाला आता काय केलेलं आहे, या क्वेशनमध्ये विचारलेलं आहे. तर एक्लाम्शियाचा ड्रग ऑफ चॉईस कुठला आहे, तर तो आहे मॅग्नेशियम सल्फेट. मॅग्नेशियम सल्फेट. सॉरी, सल्फेट. तर मॅग्नेशियम सल्फेट बीपी कमी करतो का? तर नाही. मॅग्नेशियम सल्फेट फक्त सीझर कमी करतो. बीपी करण्यासाठी आपल्याला वेगळे नंतर आपण नंतर बीपीला मॅनेज करू शकतो. पण आता मॅनेज करण्याची गोष्ट कुठली आहे आपल्याकडे? तर सीझर आहे. का? कारण सीझरमुळे अजून कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. पेशंट काय होऊ शकतो, हे करू शकतो. काय काय म्हणतात त्याला? ॲस्पिरेट करू शकतो. ॲस्पिरेशन न्यूमोनिया हा पेशंटला होऊ शकतो. पेशंटचं जे आहे ते रेस्पिरेटरी डिस्ट्रेसमध्ये जाऊ शकतो पेशंट. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, फिटल डिस्ट्रेस होऊ शकतात. फिटलला प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे एक्लाम्पशिया जी आहे, ही एक खूप एमर्जन्सी कंडिशन आहे. गायनॅकमधली, ऑब्स्टेट्रिक एंड गायनॅकमधली एमर्जन्सी कंडिशन म्हणजे कुठली आहे, तर एक्लाम्पशिया ही एक कंडिशन आहे. तर हा जो आता मॅग्नेशियम सल्फेट आपण बोललो, काय आहे, ड्रग ऑफ चॉईस आहे एक्लाम्पशियाचा. तर ह्याचा डोस कसा आहे किंवा हा काम कसं करतो, हे आपण काय करूया, थोडक्यात बघूया. ठीक आहे. तर मॅग्नेशियम सल्फेट देताना आपल्याला 2 काय आहेत, रेजिमेन आहेत. कुठला रेजिमेन आहे? फर्स्ट रेजिमेन आहे आपला झोस्पॅन रेजिमेन. झोस्पॅन रेजिमेन आणि दुसरा कुठला आहे? पिचार्ड रेजिमेंट. पिचार्ड रेजिमेंट. झुस्पॅन रेजिमेंट आणि पिचार्ड रेजिमेंट. झुस्पॅन रेजिमेंट काय म्हणतो, तर काय करा, जेव्हा तुमच्याकडे मदर काय होते, एक्लाम्पशिया कंडिशनमध्ये येते, तेव्हा तुम्ही मदरला काय करा, लोडिंग डोस द्या. लोडिंग डोस द्या. किती द्या? 4 ग्राम आय-व्ही द्या. ठीक आहे. आणि ठीक आहे. आणि नंतर काय करा, मेंटेनन्स डोस द्या. मेंटेनन्स डोस किती द्या? 1 ग्राम पर हॉवर. 1 ग्राम काय करा? पर हॉवर काय करा? आय-व्ही द्या. ठीक आहे. दोन्ही पण आय-व्ही द्या. पिचार्ड रेजिमेन काय म्हणतो, तुम्ही काय करा, मदरला आल्याच्या नंतर लोडिंग डोस द्या. लोडिंग डोस द्या. किती द्या? 4 ग्राम 4 ग्राम आय-व्ही द्या. प्लस काय करा, 10 ग्राम आय-एम द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करा, मेंटेनन्स डोस द्या. मेंटेनन्स डोस द्या. मेंटेनन्स डोस कसा द्या तुम्ही? 5 ग्राम आय-व्ही द्या. कसा द्या? एव्हरी एव्हरी 4 हॉवर. 4 हॉवर. 4 हॉवरली काय करा, 5 ग्राम आय-व्ही द्या. जोस्पॅन रेजिमेंट संपला, लोडिंग डोस द्यायचा आहे आणि मेंटेन द्यायचा आहे. जोस्पॅन रेजिमेंट हा पूर्णपणे आय-व्हीवर चालतोय. पिचार्ड रेजिमेंट जो आहे तो आय-एम प्लस आय-व्ही चालतो. पिचार्डमधलं डी जे आहे लास्टचं, डी फॉर ड्युअल असं लक्षात ठेवा. ड्युअल रूट. ठीक आहे. ड्युअल रूट म्हणजे काय? आय-एम प्लस आय-व्ही. आणि जोस्पॅनमध्ये काय आहे?
यू फॉर किती? युनी. ठीक आहे. युनी रूट म्हणजे काय? एकच रूट आणि याच्यामध्ये डी फॉर ड्युअल रूट एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काय आहे झुस्पॅनमध्ये बघा आय-व्हीच फक्त रूट द्यायचा आहे. लोडिंग डोस 4 ग्राम आय-व्ही त्याच्यानंतर मेंटेनन्स डोस 1 ग्राम पर हॉवरली द्यायचा आहे. पिक्चर अटॅचमेंट काय म्हणतो 4 ग्राम आय-व्ही द्या. त्याच्यानंतर 10 ग्राम आय-एम द्या. 10 ग्राम आय-एम हे कसं द्यायचं? 10 ग्राम आय-एम कसं द्यायचं? 5 ग्राम ईच बटक्स. ईच बटक्सला काय करायचं तुम्हाला 5 ग्रॅम द्यायचा आहे आणि 4 ग्राम काय करायचं आय-व्ही द्यायचा. हा झाला तुमचा लोडिंग डोस. मेंटेनन्समध्ये काय करायचं तुम्ही 5 ग्रॅम आय-व्ही काय करायचं प्रत्येक 4-4 तासाला काय करायचं आहे रिपीट करायचं. हे झाले तुमचे एमजीओ काय झाले रेजिमेंट झाले. मग तुम्ही याच्यापैकी कुठलं पण फॉलो करा. तुमच्या हॉस्पिटलची पॉलिसीमध्ये झुस्पॅन असेल झुस्पॅन फॉलो करा. पिक्चर असेल पिक्चर फॉलो करा. ठीक आहे. दोन्हीपैकी एक काय असणार आहे तुमच्या हॉस्पिटलमध्ये पॉलिसी असणार आहे. पण हा एमजीओ ड्रग जो आहे, हा एमजीओ ड्रग जो आहे याचा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा काय आहे, की याचा जो थेरप्युटिक जी रेंज आहे ती खूप कमी आहे. थेरप्युटिक रेंज म्हणजे काय? एखादा ड्रग जेव्हा तुम्ही एखाद्या पेशंटला देताय, ठीक आहे. तुम्ही इथून द्यायला स्टार्ट केला फॉर एक्झाम्पल आणि जोपर्यंत तो ड्रग इथे जातोय, इथे काय तुमची थेरप्युटिक लेव्हल संपते आणि इथून पुढे काय होते? टॉक्सिक लेव्हल सुरू होते. ही काय झाली तुमची टॉक्सिक लेव्हल आणि ही काय झाली थेरप्युटिक लेव्हल सुरू ही थेरप्युटिक लेव्हल होती आणि ही काय झाली टॉक्सिक लेव्हल. मग एखाद्या ड्रगची थेरप्युटिक लेव्हल जेवढी मोठी, तेवढा ड्रग तो काय मानला जातो? सेफ मानला जातो. पण एमजीएसओ4चं काय आहे, की त्याची थेरप्युटिक लेव्हल जी आहे ती खूप छोटी आहे आणि टॉक्सिक लेव्हलमध्ये काय होतो पेशंट खूप लवकर जातो. का? कारण त्याची थेरप्युटिक लेव्हल 4 ने सुरू होते. 4 मिली इक्विव्हॅलंटने सुरू होते आणि कुठे संपते तर 7 मिली इक्विव्हॅलंटने संपते. म्हणजे फक्त 3 मिली इक्विव्हॅलंटचा फरक आहे. तुमचा पेशंट बरा होऊ शकतो आणि जर तुमची ती फक्त 3 मिली इक्विव्हॅलंटची तुमची जी रेंज आहे, ती जर तुम्ही क्रॉस केली, तर तुमचा पेशंट बरा होण्याच्या ऐवजी काय होऊ शकतो? त्याला टॉक्सिक साइड इफेक्ट्स येऊ शकतात. ठीक आहे. त्याला काय होऊ शकतात? टॉक्सिक साइड इफेक्ट येऊ शकतात. 1 मिनिट मी अजून एक स्लाईड घेतो. हां. काय होऊ शकतात पेशंटला टॉक्सिक साइड इफेक्ट येऊ शकतात. मग तुमची थेरप्युटिक लेव्हल किती आहे? थेरप्युटिक लेव्हल किती आहे तर 4 टू 7 मिली इक्विव्हॅलंट. त्याच्यानंतर तुमचे जे आहेत ते काय आहेत? नंतर काय होतं? टॉक्सिक लेव्हल सुरू होतं. मग जर तुम्ही 7 ते 10 ठीक आहे. 10 ते 12 आणि मोर दॅन 15 7 ते 10 असेल, तर काय म्हणू शकतो आपण त्याच्यामध्ये माईल्ड टॉक्सिसिटी येते. 10 ते 12 मध्ये काय होते पेशंटला मॉडरेट टॉक्सिसिटी येते आणि 15च्या वर गेलं तर पेशंटला काय आहे सिव्हिअर टॉक्सिसिटी आहे. पेशंटला डायलिसिसला पण तुम्हाला घेऊन जायला लागणार आहे. बरं आता ह्या टॉक्सिक लेव्हल जे आहेत पेशंटमध्ये येते हे तुम्हाला कळणार कसं आहे? ठीक आहे. जेव्हा ड्रगची टॉक्सिसिटी होते तेव्हा ड्रग काहीतरी सिम्प्टम्स दाखवत असणार ना, की टॉक्सिसिटी होते असं. तर आपल्याला काय बघायला लागतं त्याचे टॉक्सिसिटीचे सायन्स अँड सिम्प्टम्स काय बघायला मिळतात. तर फर्स्ट आपल्याला सायन्स अँड सिम्प्टम्स काय बघायला मिळतं, तर ते बघायला मिळतं आपल्याला ॲब्सेंट डीप टेंडन रिफ्लेक्स. डीप टेंडन रिफ्लेक्सेस जेव्हा मदरमध्ये ॲब्सेंट होतील, तेव्हा काय होणार म्हणणार आहे आपण पेशंटला माईल्ड काय झालेलं आहे टॉक्सिसिटी झाली आणि हा काय येतो तुमचा फर्स्ट साइन येतो. फर्स्ट साइन आपल्याला बघायला मिळतोय. कुठला तर अपसेट डीप टेंडर रिफ्लेक्सेस. त्याच्यानंतर काय होतं पेशंटचा काय होतो रेस्पिरेटरी डिस्ट्रेसमध्ये जातो पेशंट. रेस्पिरेटरी डिस्ट्रेसमध्ये जातो. अजून काय होतं पेशंटचा युरिन आउटपुट काय होतो? युरिन आउटपुट काय होतो? युरिन आउटपुट काय होतं 30 एम-एल पर हॉवर पेक्षा काय होऊन जातो? कमी होऊन जातो. हे काय आहेत पेशंटच्या टॉक्सिसिटीचे सायन्स बघायला मिळतात. पण आता पेशंटला टॉक्सिसिटी झालेली आहे. ठीक आहे. तुम्ही काय केलेलं आहे झुस्पॅन रेजिमेंट किंवा पिच्चा रेजिमेंट तुम्ही व्यवस्थित फॉलो केला, पण काय झालंय पेशंटमध्ये थेरप्युटिक लेव्हल क्रॉस होऊन काय झालंय पेशंट टॉक्सिक लेव्हलमध्ये गेलेला आहे. तर आता याच्यापुढे मॅनेजमेंट काय करायचे? तर आपल्याला काय आहे आपल्याकडे एक अँटिडोट आहे. कुणाचा अँटिडोट? अँटिडोट ऑफ MgSO4 मॅग्नेशियम सल्फेट कोण आहे? कॅल्शियम ग्लुकोनेट. ठीक आहे. कॅल्शियम ग्लुकोनेट. तर हा कॅल्शियम ग्लुकोनेट कसा द्यायचा? 10 एम-एल ऑफ 10 एम-एल ऑफ 10% ऑफ कॅल्शियम ग्लुकोनेट ग्लुकोनेट फॉर 10 मिनिट्स. ठीक आहे. 10 असं लक्षात ठेवा. 10 एम-एल ऑफ 10% ऑफ कॅल्शियम ग्लुकोनेट फॉर 10 मिनिट आपल्याला काय करायचं आहे पेशंटला स्लोली द्यायचं आहे. मग काय होणार पेशंटचे डीप रिफ्लेक्सेस परत काय होणार वापस येणार त्यानंतर पेशंटचा रिस्पिरेटरी डिस्ट्रेस झाला होता. म्हणजे काय झालं होतं पेशंटचं रिस्पिरेटरी डिस्ट्रेस म्हणजे काय होतं? रेस्पिरेटरी रेट जो आहे, रेस्पिरेटरी रेट जाते किती होतो? 12 पेक्षा कमी होतो आणि युनिट आउटपुट काय होतं 30 एम-एल पर हॉवर पेक्षा कमी होतं. पेशंट डिटोरिएट होत असतो. तर मग तुम्ही काय करता हे सगळं करून काय करता पेशंटला
पेशंटला काय करतात, कॅल्शियम ग्लुकोनेट देऊन काय करतात, वापस सांगतात. तर हा झाला आपला एमजीएसओ4. एमजीएसओ4 आता इथून पुढे तुम्हाला कधी जरी विचारला तरी सांगता आला पाहिजे. एमजीएसओ4 काय आहे, तर ड्रग ऑफ चॉईस आहे कुणाचा, एक्लाम्पशियाचा. त्याच्यानंतर त्याचे 2 रेजिमेंट आहेत, झुस्पॅन रेजिमेंट, पिच्चार रेजिमेंट. झुस्पॅन रेजिमेंट फक्त एकच रूट यूज करतो. पिच्चार रेजिमेंट दोन्ही पण रूट यूज करतो. दोघांचा थेरप्युटिक लेव्हल, त्यांच्यासोबत थेरप्युटिक लेव्हल किती 4 ते 7 मिली इक्विव्हॅलंट. त्यानंतर थेरप्युटिक लेव्हल क्रॉस झाल्यानंतर काय होतं, टॉक्सिक लेव्हल सुरू होते. टॉक्सिक लेव्हल किती 7 ते 10 माइल्ड, 10 ते 12 मॉडरेट, मोर दॅन 15 सिव्हिअर. माइल्डमध्ये तुम्हाला कुठले सिम्प्टम बघायला मिळतं? माइल्डमध्ये तुम्हाला सिम्प्टम बघायला मिळतो तो म्हणजे अब्सेंट डीटीआर, डीप टेंडर रिफ्लेक्स. त्याच्यानंतर मॉडरेटमध्ये कुठलं बघायला मिळतं? रेस्पिरेटरी डिस्ट्रेस. ठीक आहे. आणि सिव्हिअरमध्ये काय होऊ शकतो तुम्हाला? सिव्हिअरमध्ये तुमच्या पेशंटला काय होऊ शकतो? कार्डियाक अरेस्ट होऊ शकतो. म्हणून ह्या पेशंटला काय करावं लागेल तुम्हाला? एवढं सिव्हिअर जाण्याच्या अगोदर तुम्हाला डायलिसिसमध्ये पेशंटला घेऊन जावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, की टॉक्सिसिटी आहे हे आपल्याला कसं कळणार आहे? त्याच्यानंतर अब्सेंट टिप टेंडर रिफ्लेक्स, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस, युरिन आउटपुट. पेशंटला अजून काय होतं? ब्रॅडीकार्डिया पण होतो. ठीक आहे. पेशंट काय होतो? ब्रॅडी होतो. मग त्याचा अँटिडोट बघितला आपण. अँटिडोट कुठला आहे आपला? कॅल्शियम ग्लुकोनेट आहे. ते कसं द्यायचं? 10% फॉर 10 एमएल फॉर 10 मिनिट. ठीक आहे. इथपर्यंत कुणालाही काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेशनकडे जाऊया. सॉरी, आपला त्या क्वेशनचा आन्सर राहिला रे. हां. ड्रग ऑफ चॉईस फॉर एक्लॅम्पशिया. ठीक आहे. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतोय? डायझेपम. डायझेपम काय? सिडेटिव्ह आहे. सिडेटिव्ह आहे. आपण एक्लॅम्पशिया पेशंटमध्ये देऊ शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर काय आहे? मॅग्नेशियम सल्फेट हे काय आपलं आन्सर आहे. लॅबेटोलॉल काय आहे? लॅबेटोलॉल हे काय आहे? एक्लॅम्पशिया या कंडिशनमधला बीपी मॅनेज करण्यासाठी आपण नंतर देऊ शकतो. पण एक्लॅम्पशिया ह्या कंडिशनमध्ये काय जे मेन कॉज काय आहे आपला, मेन कन्सर्न काय आहे आपला, तर आहे मेन कन्सर्न आहे आपला तो सीझर्स. त्या सीझर्सला थांबवण्यासाठी आपला मेन ड्रग आहे, ड्रग ऑफ चॉईस तो म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट. लॅबेटोलॉइड लॅबेटोलॉल आपण देऊ शकतोय सपोर्टिव्ह थेरपी कशासाठी? बीपी कमी करण्यासाठी. लक्षात ठेवा, परत एकदा सांगतोय, मॅग्नेशियम सल्फेट पेशंटचा बीपी कमी करत नाही. ठीक आहे. त्यानंतर काय आहे जो आपलं फेनिटॉइन. फेनिटॉइन हे काय कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे प्रेग्नन्सीमध्ये. हे काय आहे? अँटी सीझर मेडिकेशन आहे, पण प्रेग्नन्सीमध्ये काय आहे? कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया आपला. लोकिया सिरोसा कलर. ठीक आहे. लोकिया काय आहे? हे बघणं गरजेचं आहे त्यासाठी. लोकिया म्हणजे काय आहे? फाउल स्मेलिंग फाउल स्मेलिंग वजायनल डिस्चार्ज आफ्टर आफ्टर डिलिव्हरी ऑफ बेबी. म्हणजे काय? पोस्टपार्टम डिस्चार्ज असतो. लोकिया म्हणजे काय आहे? एक पोस्टपार्टम डिस्चार्ज आहे. थोडासा फाउल स्मेलिंग असतो. तर त्याचे कधीपासून कधीपर्यंत असू शकते? 15 दिवसापर्यंत येऊ शकतो. 15 दिवसांच्या पुढे गेला तर काय होऊ शकतंय? पेशंटमध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन आहेत. हे काय करतं ते सजेस्ट करतं. पण 15 दिवसापर्यंत काय आहे ते नॉर्मल आहे. मग त्याच्यामध्ये कसं असते? रुब्रा, सिरोसा आणि अल्बा. लोकिया रुब्रा, लोकिया सिरोसा आणि लोकिया अल्बा हे काय आहेत? लोकियाचे आपण काय करतो? दिवसानुसार, ठीक आहे, दिवसानुसार टाइप्स करतो. मग पहिल्या 1 ते 4 दिवस हे काय असतो? 5 ते 9 दिवस आणि हा काय असतो? 9 ते 15 दिवस. लोकिया रुब्रा आपल्याला 1 ते 4 दिवसापर्यंत बघायला मिळतो. सिरोसा 5 ते 9 दिवसापर्यंत बघायला मिळतो आणि अल्बा आपल्याला 9 ते 15 दिवसापर्यंत बघायला मिळतो. रुब्राचा कलर कसा असतो? रेड असतो. अल्बाचा कलर कसा असतो? ब्राउन असतो. सॉरी, सिरोसाचा कलर कसा असतो? ब्राउन असतो आणि अल्बाचा कलर कसा असतो? तर व्हाईट असतो. ठीक आहे. रुब्रामध्ये रेड कलर असतो का? कारण त्याच्यामध्ये मोस्टली काय असतात? तुमच्या आर-बी-सी त्याच्यामध्ये जास्त असतात. सिरोसामध्ये काय असतात तुमच्या? ओल्ड आर-बी-सी असतात. ओल्ड आर-बी-सी म्हणजे त्याच्यामध्ये जे ब्लड येतं ते कसं असतं? ओल्ड असतं. याच्यामध्ये कसं असतं? न्यू ब्लड असतं म्हणून ते रेड दिसतं. सिरोसामध्ये जे ब्लड असतं ते कसं? ओल्ड ब्लड असतं. क्लॉटेड ब्लड असतं. ऑकल्ट ब्लड असतं म्हणून ते कसं दिसतं तुम्हाला? ब्राउन दिसतं. त्याच्यानंतर काय म्हणतात त्याच्यामध्ये तुम्हाला न्यू डब्ल्यू-बी-सी बघायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय म्हणतात डब्ल्यू-बी-सी कसा बघायला मिळतात? न्यू डब्ल्यू-बी-सी ह्याच्यात तुम्हाला बघायला मिळतात. का? कारण बॉडीचं डिफेन्स मेकॅनिझम आहे ते काय करतं इथे काम करायला सुरुवात करत असतं. अल्बामध्ये तुम्हाला काय बघायला मिळतात? याच्यामध्ये ओल्ड डब्ल्यू-बी-सी बघायला मिळतात. का? कारण 9 दिवसापर्यंत काय झालं डिफेन्स मेकॅनिझम जे आहे ते बॉडीचं सेटल डाउन झालेलं आहे. बॉडीला कळलेलं आहे की एक नॉर्मल प्रेग्नन्सीची काय आहे कंडिशन आहे, एक फेज आहे. याच्यामध्ये हे आपल्या बॉडीसाठी नॉर्मल आहे. हे आपल्या बॉडीला कळलेलं आहे. नाहीतर बॉडीने काय केलं असतं? फाईट केलं असतं. बॉडी जेवढी जास्त फाईट करणार तेवढी जास्त तुमची डब्ल्यू-बी-सी वाढत राहणार. ठीक आहे. मग या व्हाजायनल डिस्चार्जमध्ये फक्त एवढंच असतं का? तर नाही. याच्यामध्ये अजून काय असतं? तुमचे डेब्रिज असतात, त्याच्यानंतर सेल्स असतात. ते तुमचा जो युटेराइनचा जो डेसिड्यू आहे, जी लेयर आहे, ते सगळं याच्यामध्ये असतं.
तर आता आपल्या याच्यामध्ये लक्षात एवढं ठेवण्याचं काय आहे, की रुब्रा, सिरोसा आणि अल्बा हे 3 टाइप आहेत. रुब्रा 1 ते 4 दिवस, सिरोसा 5 ते 9 दिवस, अल्बा 9 ते 15 दिवस. त्याच्यानंतर रुब्रामध्ये काय रेड कलर असतो, सिरोसामध्ये ब्राउन कलर असतो आणि अल्बामध्ये व्हाईट कलर असतो. हे काय आपल्या लक्षात ठेवण्याचे मुद्दे आहेत एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने. तर क्वेशन काय म्हणतोय, लोकिया सिरोसा कलर. सिरोसाचा विचारलाय, सिरोसाचा कुठला कलर आहे आपल्याकडे? ब्राउन आहे. रेड कशाचा असतो? ते लिहायचं आपल्याला इथं रुब्रा. येलो कशाचाच नसतो. येलो जर असेल तर याचा अर्थ काय आहे तिथे? इन्फेक्शन आहे. इन्फेक्शन आहे. येलो आहे म्हणजे काय तिथे पस येतायत. पस सेल्स येतात. याचा अर्थ काय? इन्फेक्शन आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? इन्फॉर्म टू एमओ. ठीक आहे. एमओला काय करायचं आपल्याला इन्फॉर्म करायचं आहे. व्हाईट घ्यायचा असतो तर अल्बा आणि ब्राउन घ्यायचा असतो सिरोसा. ऑप्शन डी आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया. क्वेश्चन काय म्हणतो बघा, स्पायडिंग साइन इज सिंगिंग. तर स्पायडिंग साइन काय आहे? हा एक एक्स-रे मध्ये दिसणारा साइन आहे. हा कधी दिसतो आपल्याला? इंट्रा-युटेराइन डेथचा जो पेशंट आहे, त्यांच्या ह्याच्यामध्ये जो बेबी आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसत असतो. ठीक आहे. तुम्हाला मी स्पायडिंग साइनची काय दाखवतो? इमेज दाखवतो. ही बघा, ही काय आहे? स्पायडिंग साइनची इमेज आहे. हा काय तुमच्या बेबीचा स्कल आहे. मी टोन चेंज करतो. हा काय तुमच्या बेबीचा हा व्हाईट जो दिसतो हा काय स्कल आहे. आणि हे स्कलचे जे बोन्स बघा काय झालेत, एकमेकांवर ओव्हरलॅप झालेत. हा बघा, हा इथपर्यंत गेलेला आहे हा बोन आणि हा बोन काय झाला इथपर्यंत गेलेला आहे. त्याच्यामध्ये काय झाले ओव्हरलॅपिंग झालेली आहे. ठीक आहे. ओव्हरलॅपिंग ऑफ फिटल स्कल बोन इन आययुडी, इंट्रायुटेराइन डेथ याला आपण काय म्हणतो? स्पायडिंग साइन म्हणतो. स्पायडिंग साइन असं आपण याला म्हणतो. हे आपल्याला कधी बघायला मिळतं? स्पायडिंग साइन आपल्याला कधी बघायला मिळतो? तर 7 डेज आफ्टर आययुएफडी, इंट्रायुटेराइन फिटल डेथ झाल्याच्या नंतर 7 दिवसाच्या नंतर आपल्याला काय बघायला मिळतो? स्पायडिंग साइन बघायला मिळतो. तर अजून कुठले साइन बघायला मिळतात? तर अजून आपल्याला साइन बघायला मिळतो तो म्हणजे रॉबर्ट साइन. ठीक आहे. हा कुठला साइन बघायला मिळतो आपल्याला? रॉबर्ट साइन. रॉबर्ट्स साइन. रॉबर्ट साइनमध्ये काय बघायला मिळतं? हे बघा तुम्हाला इथे हार्टच्या बाउंडरी दिसत असतील. ही काय झाली तुमची हार्टची बाउंडरी बघा. ही पूर्ण इथे काय झालं एअर आहे. ठीक आहे. हे पूर्ण काय इथे एअर आहे. मग रॉबर्ट साइनमध्ये काय होतं? रॉबर्ट साइन रॉबर्ट साइनमध्ये काय होतं? एअर एअर अराउंड अओर्टा अओर्टा, आय-व्ही-सी. आय-व्ही-सी म्हणजे काय? आय-व्ही-सी म्हणजे काय? इन्फिरियर वेना कॅवा. एस-व्ही-सी म्हणजे काय? एस-व्ही-सी सुपेरियर वेना कॅवा अँड ग्रेट वेसल्स. ग्रेट वेसल्स जेवढ्या आहेत, हार्टला अटॅच जेवढ्या वेसल्स आहेत, तर काय बघायला मिळतो आपल्याला? एअर बघायला मिळतो. आणि हा कधी कधी बघायला मिळतो आपल्याला? हा कधी बघायला मिळतो आपल्याला? विथिन 24 अवर्स ऑफ आय-यू-एफ-टी. ठीक आहे. 24 तासाच्या आत जे आहे ते आपल्याला हा साइन एक्स-रेमध्ये बघायला मिळतो. मग हा काय आहे? फर्स्ट साइन सीन इन एक्स-रे आफ्टर आफ्टर फिटल डेथ. फिटल डेथ. अजून कुठला साइन बघायला मिळतो का? तर हो, अजून एक साइन बघायला मिळतो. त्याला आपण काय म्हणतो? बॉल साइन. बॉल साइन. बॉल साइनमध्ये काय होतं? हे बघा, जो फिटस असतो फिटस असतो फिटसचा जो स्पाइन असतो, तो काय होतो? आयदर काय होतो? हायपरफ्लेक्शन होतं त्याचं, हायपरफ्लेक्शन होतं किंवा काय होतं? हायपर एक्सटेन्शन होतं. बघा, जेव्हा आपण मदरचा एक्स-रे काढला, मदरचा हा काय आहे? व्हर्टिबल कॉलम आहे. हा मदरचा व्हर्टिबल कॉलम आहे आणि हा काय आहे बघा? फिटसचा व्हर्टिबल कॉलम आहे. ठीक आहे, दिसतोय? हा फिटसचा व्हर्टिबल कॉलम. हा काय फिटसचा इथं हेड आहे. हे बघा, हे पूर्ण फिटसचं हेड आहे आणि हा काय झाला? फिटसचा व्हर्टिबल कॉलम. हा काय झाला? पूर्ण काय झाला? फ्लेक्स झालेला आहे. पूर्ण काय झाला? असा बेंड झालेला आहे. याचा अर्थ काय झालाय? फिटसचं काय झालंय? इंट्रायुटेराइन डेथ झालेली आहे, असं आपण म्हणू शकतो. तर बॅक टू द क्वेशन. आपला क्वेशन कुठे आहे? क्वेशन काय म्हणतो बघा, स्पायडिंग साइन इज सीन इन कुठे? पीपीएच मध्ये दिसतं का? तर नाही. एक्टोपिक प्रेग्नन्सी मध्ये दिसतं का? तर नाही. पीपीएच म्हणजे काय? पोस्ट पार्टम हिमोरेज. मग पीपीएचचे कुठले साइन आहेत? पीपीएच मध्ये काय होतं तुमचं? बीपी जो आहे तो काय होतो? कमी होतो. पेशंट काय होतो? हायपोटेन्शन मध्ये जातो. ठीक आहे. हायपोटेन्शन जातो. अजून कुठला आहे? तर पेशंट काय होतो? टॅकीकार्डिया होतो. टॅकीकार्डिया होतं. पेशंटमध्ये अजून काय होतं? यूरिन आउटपुट काय होतं? पेशंटमध्ये कमी होतो.
यूरिन आउटपुट काय होतं पेशंटमध्ये कमी होतो. अजून नेक्स्ट क्वेश्चन बघा काय नेक्स्ट ऑप्शन काय म्हणतो बघा एक्टॉपिक प्रेग्नन्सी. एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय? टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय? एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय होतं? प्रेग्नन्सी जी आहे तुमची युटरस सोडून दुसरीकडे कुठे पण काय होते? अटॅच होते. हे जे तुमचं युटरस आहे, ठीक आहे. तुमचा जो एम्ब्रिओ आहे, ते फॉर एक्झाम्पल तुमचं काय युटरस आहे आणि एम्ब्रिओचं काय व्हायला पाहिजे? इथे अटॅच व्हायला पाहिजे. कुठं? युटरसमध्ये. मग तो युटरस सोडून काय होतं? दुसरीकडे कुठेतरी अटॅच होतो. मग तो तुमचा फॅलोपियन ट्यूबमध्ये अटॅच होऊ शकतो किंवा तुमच्या अब्डोमेन कॅव्हिटीमध्ये जाऊ शकतो किंवा इथे जी ओव्हरी आहे, ठीक आहे. इथे जी ओव्हरी आहे, या ओव्हरीमध्ये जाऊन काय होऊ शकतो? अटॅच होऊ शकतो. याला काय आपण म्हणतो? एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणतो. मग एक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला काय बघायला मिळतात? कुठले साईन बघायला मिळतात? तर एक्टॉपिक प्रेग्नन्सीचा ट्रायड असतो. एक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये काय बघायला मिळतं? आपल्याला एक ट्रायड बघायला मिळतो. ट्रायडमध्ये काय बघायला मिळतं आपल्याला? आपल्याला बघायला मिळतं अब्डॉमिनल पेन. त्यानंतर कुठलं बघायला मिळतं? एमेनोरिया. एमेनोरिया म्हणजे काय? अब्सेन्स ऑफ मेन्सेस आणि आपल्याला काय बघायला मिळतं? व्हजायनल ब्लीडिंग. व्हजायनल ब्लीडिंग. ठीक आहे. एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय? प्रेग्नन्सी काय होते? अदर दॅन युटरस जाऊन काय होते? अटॅच होते. त्याला आपण काय म्हणतो? एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणतो. आता कमेंटमध्ये तुम्ही मला हे सांगायचंय हेटेरो हेटेरो एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय? हेटेरो एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय? हे तुम्ही मला काय करायचं आहे? कमेंटमध्ये सांगायचं आहे. ऑप्शन सेकंड काय झाला आपला? एक्टॉपिक प्रेग्नन्सी साईन बघितले आपण, पीपीएचे पण साईन बघितले आपण. आययुडी, आययुडीमध्ये काय होतं आपण आताच बघितलेलं आहे. कुठले-कुठले साईन आपल्याला बघितलेले आहेत आपण. तर पेशंटमध्ये काय होतं? रॉबर्ट साईन दिसतो आपल्याला, स्पायडिंग साईन दिसतो आणि बॉल साईन दिसतो. तर आययुडी म्हणजे काय? आययुडी म्हणजे काय? आययुडी म्हणजे काय? इंट्रायुटेराइन फिटल डेथ आफ्टर आफ्टर किती? 22 वीक्स ऑफ जेस्टेशन. 22 वीक ऑफ जेस्टेशन जर असेल, तर आपण काय म्हणतो? इंट्रायुटेराइन फिटल डेथ असं आपण म्हणतो. प्री-इक्लाम्सियाचे साईन आपण आताच थोड्या वेळापूर्वी बघितले होते. कुठले-कुठले? प्रोटीन्युरिया, त्याच्यानंतर काय होतं? पिडल इडेमा होतो पेशंटला. त्यानंतर काय होतं? पेशंटचा बीपी काय होतो? खूप वाढला जातो. किती? 160/110 एवढा याच्यापेक्षा जास्त वाढतो. याला आपण काय म्हणतो? हे काय सगळे प्री-इक्लाम्सियाचे साईन आहेत. तर होप की सर्व जे ऑप्शन आहेत, त्या सर्व ऑप्शनमध्ये तुम्हाला साईन समजलेले असेल आणि जी डिसीज कंडिशन आहे, त्याबद्दल थोडी-थोडी आयडिया आलेली असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेशनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेशन काय म्हणतोय बघा आपला? करेक्ट सिक्वेन्स ऑफ लेबर. ठीक आहे. लेबरचा करेक्ट सिक्वेन्स विचारलेला आहे आपल्याला. तर लेबरच्या काय असतात? फेजेस असतात. ठीक आहे. तर फर्स्ट फेज काय असते? फेजेस फर्स्ट फेज काय असते आपली? ऑनसेट ऑफ लेबर पेन. ठीक आहे. लेबर पेन कुठलं? ट्रू लेबर पेन. ठीक आहे. ऑनसेट ऑफ ट्रू लेबर पेन टू फुल डायलेटेशन फुल डायलेटेशन ऑफ सर्व्हिक्स. सर्व्हिक्सचं किती? फुल डायलेटेशन होईपर्यंत त्याला आपण काय म्हणतो? फर्स्ट फेज म्हणतो. ठीक आहे. फर्स्ट फेज ऑफ लेबर आपण म्हणत असतो. याच्यामध्ये काय आहे? टाइप्स आहेत. त्यामध्ये टाइप्स कशाच्या बेसिसवर आहेत? तर सर्व्हायकल डायलेटेशन किती झाले याच्या बेसिसवर टाइप्स आहेत. कुठला आहे फर्स्ट? लॅटंट, ॲक्टिव्ह आणि कुठला आहे? ट्रान्झिशन. ट्रान्झिशन. 0 ते 3 सेंटीमीटर जर तुमचं डायलेटेशन असेल सर्व्हायकल डायलेटेशन त्याला आपण काय म्हणतो? लेटंट फेज म्हणतो. 4 ते ठीक आहे 4 ते 7 असेल तर आपण काय म्हणतो त्याला जे आहे ते काय म्हणतो ॲक्टिव्ह फेज ऑफ ॲक्टिव्ह फर्स्ट फेज म्हणतोय. त्याच्यानंतर जे 8 टू जर 10 झालं असेल तर आपण काय म्हणतो कंप्लीट डायलेशन म्हणतोय आणि काय आहे ट्रान्झिशन फेज आहे. ट्रान्झिशन मध्ये काय होतं? पेशंट फर्स्ट फेजमधून सेकंड फेजमध्ये जात आहे असं आपण म्हणतो. सर्व्हायकल डायलेशन जेवढं जास्त झालं तेवढं काय तुमचा बेबी काय होणार आहे? एंगेज होणार आहे. बेबी काय होणार आहे? खाली-खाली येणार. जोपर्यंत सर्व्हायकल डायलेटेशन होत नाही, तोपर्यंत तुमचं काय होत नाही? बेबी खाली येत नाही. ठीक आहे. फर्स्ट फेजमध्ये तुम्हाला समजलं की लॅटेंट, ॲक्टिव्ह आणि ट्रान्झिशन हे 3 फेज आहेत. त्याच्यानंतर दुसरी फेज कुठली सुरू होते? फेज फेज 2 मध्ये काय होते? कंप्लीट कंप्लीट सर्व्हायकल डायलेटेशन डायलेटेशन टू टू डिलिव्हरी ऑफ बेबी. पूर्ण सर्व्हायकल डायलेटेशन होईपासून ते तुमचा बेबी जो आहे बेबी जो आहे डिलिव्हर होईपर्यंतची जी फेज आहे, त्याला आपण कुठली म्हणतो? सेकंड फेज म्हणतो. आणि फेज 3 कुणाला म्हणतोय आपण? फेज 3 कुणाला म्हणतोय आपण? डिलिव्हरी ऑफ बेबी डिलिव्हरी ऑफ बेबी टू एक्सपल्शन ऑफ प्लासेंटा. एक्सपल्शन ऑफ प्लासेंटा. म्हणजेच काय? बेबी डिलिव्हरी होईपासून ते प्लासेंटा डिलिव्हर होईपर्यंतचा जो पिरियड आहे, त्याला आपण काय म्हणतो? थर्ड फेज ऑफ डिलिव्हरी किंवा लेबर असं आपण म्हणतो. तर क्वेशनमध्ये आपल्याला काय विचारलं होतं? करेक्ट सिक्वेन्स ऑफ लेबर. तर फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो बघा?
डायलेटेशन होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर डिलिव्हरी ऑफ बेबी होते, त्याच्यानंतर प्लासेंटा येतो. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, ठीक आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शन काय म्हणतो? अगोदर डायलेटेशन होतं, नंतर ठीक आहे, डायलेटेशन होतं अगोदर, काही प्रॉब्लेम नाही. नंतर काय होतं म्हणतोय प्लासेंटा येतो आणि प्लासेंटाच्या नंतर बेबीची डिलिव्हरी होते का? तर नाही होत. अगोदर काय होते? बेबीची डिलिव्हरी होते, नंतर प्लासेंटाची डिलिव्हरी होते. थर्ड काय म्हणतोय बघा, डिलिव्हरी ऑफ बेबी. अगोदर डिलिव्हरी ऑफ बेबी होते म्हणतोय, नंतर डायलेटेशन. डायलेटेशन व्हायच्या अगोदर बेबीचा डिलिव्हरी होणार आहे का? तर नाही होणार आहे. थर्ड ऑप्शन काय म्हणतोय, अगोदर प्लासेंटा बाहेर येणार म्हणतोय. अगोदर प्लासेंटा बाहेर येत नाही. प्लासेंटा सर्वात शेवटी बाहेर येत असतो. म्हणून ऑप्शन ए जो आहे तो आपला काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया. एपिडेमॉलॉजिकल ट्रायड कंप्राइजेस ऑफ ऑल एक्सेप्ट. एपिडेमॉलॉजी म्हणजे काय? एपिडेमिओलॉजी म्हणजे एखाद्या विशिष्ट भागामधील एखादा विशिष्ट आजार आहे. तो आजार कसा पसरतो? ठीक आहे. त्या आजाराचे काही हे आहे का? म्हणजे कुठले एखादे टाइप्स आहेत का? की बाबा तो हा आजार फक्त याच महिन्यांमध्ये राहतो. ठीक आहे. काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत का? त्याच्यानंतर हा आजार कुणाला मेल्समध्ये होतो, फिमेल्समध्ये होतो. हे सगळं जो डेटा आहे, स्टॅटिस्टिकल डेटा आहे, याचा स्टडी कोण करतं? तर याची स्टडी जी आहे ती एपिडेमिओलॉजी करत असते. तर एपिडेमिओलॉजीच्या अनुसार काय डिसीज जो आहे तो कधी होतो तर त्यांनी काय दिलं आहे ट्रायड दिलेला आहे. एपिडेमिओलॉजीचं काय दिलं आहे त्यांनी ट्रायड दिलं आहे. त्या ट्रायडच्या अनुसार त्यांचं म्हणणं काय आहे, तुम्हाला कुठलाही आजार होण्यासाठी ठीक आहे, कुठलाही आजार होण्यासाठी तुम्हाला एकतर तिथे एजंट, होस्ट आणि एन्व्हायर्नमेंट एन्व्हायर्नमेंट ह्या तिघांचं असणं गरजेचं आहे. ह्या तिघांपैकी जरी एक जरी ॲब्सेंट असेल, तर तो काय होऊ शकत नाही, तुम्हाला आजार होऊ शकत नाही, असं कुणाचं म्हणणं आहे? एपिडेमिओलॉजिकल ट्रायडचं म्हणणं आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला डेंग्यू ठीक आहे. डेंग्यू हा आजार आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये एजंट कोण आहे तुमचा? डेंग्यूचा जो व्हायरस आहे तो काय तुमचा एजंट आहे. होस्ट कोण आहे? ह्युमन बॉडी आहे. आणि एन्व्हायर्नमेंट म्हणजे काय? हे जे आपल्या भोवतीचं एन्व्हायर्नमेंट आहे, जे की त्या डेंग्यूच्या व्हायरसला काय करतं? वाढण्यासाठी मदत करतं. त्याला आपण काय म्हणतो? एन्व्हायर्नमेंट म्हणतो. मग ते एन्व्हायर्नमेंट कुणाचं? होस्टचं पण एन्व्हायर्नमेंट, होस्टच्या बॉडीचं एन्व्हायर्नमेंट, त्याच्यानंतरचं बाहेरचं एन्व्हायर्नमेंट, ठीक आहे. इंटर्नल आणि एक्सटर्नल एन्व्हायर्नमेंट याच्यामध्ये दोन्ही पण आहे. ट्रायडचं म्हणणं काय? एजंट, होस्ट आणि एन्व्हायर्नमेंट ह्या 3 गोष्टी असल्या तरच तुम्हाला काय होऊ शकतो? डिसीज होऊ शकतो. ह्या तिन्हीपैकी एक जरी गोष्ट अब्सेंट असली, ह्या तिन्हीपैकी एक जरी गोष्ट अब्सेंट असली, तर तुम्हाला काय होऊ शकत नाही? आजार होऊ शकत नाही. मग ह्या ट्रायडमध्ये त्यांनी व्हेक्टर का इन्क्लूड केला नाही? ठीक आहे. व्हेक्टर पण तर आहे, की जो काय करू शकतो त्याच्याशिवाय काय होऊ शकत नाही, तुम्हाला डेंग्यू होऊ शकत नाही. पण इकडे असे पण आजार आहेत ज्यांना व्हेक्टरची गरज लागत नाही. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज जर तुम्ही घेतला, तर हा एका पर्सन पासून काय होऊ शकतो, दुसऱ्या पर्सनला सेक्शुअली ट्रान्समिट होऊ शकतो. त्याच्यामध्ये व्हेक्टरची गरज आहे का? व्हेक्टरची गरज नाही. त्यानंतर जेवढे काही कम्युनिकेबल डिसीज आहेत, जेवढे काही कॉन्टॅक्टवाले डिसीज आहेत, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला व्हेक्टरची गरज आहे का? तर व्हेक्टरची गरज नाही. तर फक्त तुम्हाला एजंट पाहिजे. सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही एच-आय-व्ही घ्या. एच-आय-व्हीचा तुम्हाला व्हायरस पाहिजे आणि एक असा पर्सन पाहिजे ज्याच्यामध्ये ऑलरेडी तो व्हायरस आहे आणि दुसरा एक काय पाहिजे तुम्हाला होस्ट पाहिजे ज्याचा जो काय हेल्दी आहे आणि तो व्हायरस त्यामध्ये गेला तर काय होऊ शकतो त्या पेशंटला आजार होऊ शकतो. म्हणून एपिडेमिओलॉजी काय म्हणते, की एजंट, होस्ट आणि एन्व्हायर्नमेंट ह्या 3 गोष्टी जोपर्यंत येत नाहीत, तोपर्यंत काय होत नाही तुम्हाला डिसीज होत नाही. मग बघा एक्सेप्ट आपल्याला क्वेशनमध्ये काय म्हटलंय एपिडेमिओलॉजिकल ट्रायल कंप्राइजेस ऑफ ऑल एक्सेप्ट. एक्सेप्ट म्हटलेलं एक्सेप्ट नेहमी वाचत जा. हा शब्द तुमचा गोंधळ करू शकतो. फर्स्ट ऑप्शन काय दिलं त्यांनी होस्ट. होस्ट असायला पाहिजे का? तर हो, असायला पाहिजे. एन्व्हायर्नमेंट असायला पाहिजे का? तर हो, एन्व्हायर्नमेंट असायला पाहिजे. एजंट असायला पाहिजे का? हो. तर पॅथोजन जो आहे, अँटिजेन जो आहे तो असायलाच पाहिजे. इन्व्हेस्टिगेटर असायला पाहिजे का? नाही. इन्व्हेस्टिगेटर असेल तरी पण तुम्हाला डिसीज होतो, नसेल तरी पण तुम्हाला डिसीज होतो. ठीक आहे. तर आजचा जो होता, हा जो आहे तो आपला CHOचा 7th एपिसोड होता. ठीक आहे. 7th एपिसोड होता. त्याच्यामध्ये आपण काय करतोय, एम-सी-क्यू घेतोय आणि कुठले एम-सी-क्यू घेतोय, मोस्ट एक्सपेक्टेड जे एम-सी-क्यू आहेत, सी-एच-ओ तुमच्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ते आपण याची तयारी करून घेत आहोत. ठीक आहे. ह्या एम-सी-क्यूच्या सीरीज बरोबर तुम्हाला काय करायची आहे तुमची सेल्फ स्टडी करायची आहे. सेल्फ स्टडी करायची आहे. त्याचबरोबर आपले ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्राची सीरीज आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमची थिअरी कंप्लीट करून घ्यायची आहे. जर कोणाची थिअरी वीक असेल, तर तुम्ही ब्रह्मास्त्र सीरीजचे जे सगळे एपिसोड आहेत, ते बघा. तुमची तिथे थिअरी कंप्लीट होणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही काय करा, त्रिशूला सीरीज जी आहे आपली, ठीक आहे. त्रिशूला सीरीज जी आहे, तिथून तुम्ही पण एम-सी-क्यू करा. तिथे पण खूप चांगले एम-सी-क्यू जे आहे ते नागेश सर घेत असतात. आणि हे सगळं जर तुम्ही केलं, तर तुम्हाला सिलेक्शन हे मिळणारच आहे. ठीक आहे. मिळणारच आहे. याच्यामध्ये काहीही वाद नाही आहे. ठीक आहे. अभ्यास करत राहा. आणि सिलेक्शन घ्यायचं आहे आपल्याला. तोपर्यंत बाय-बाय.